नमस्कार, मी डॉक्टर मंगेश देशपांडे, ऑर्थोवेद हॉस्पिटल। ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयानुसार झिजणारे गुडघे, याच्यामध्ये चालावं का? भरपूर चालावं असं काही जणांचा गैरसमज आहे। चालणं हा वेट बेअरिंग एक्सरसाइज आहे। याच्यामध्ये हा जो निळा भाग दिसतोय, दोन बोन्समधला, दोन हाडांमधला हा जो निळा भाग आहे, तो तिथला शॉक ॲब्झॉर्बर आहे। हा शॉक ॲब्झॉर्बर झिजला जातो, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात। हा रबरसारखा असतो आणि या रबराचे छोटे छोटे तुकडे पण होऊ शकतात, त्याला चिरा पण पडू शकतात। आणि बोन हा ना न्यूरोव्हॅस्क्युलर ऑर्गन आहे, म्हणजे नर्व्स आणि व्हेसल्स, ब्लड व्हेसल्स याच्यामध्ये जवळजवळ असतात। जर दोन बोन एकमेकांच्या जवळ आले आणि घासले गेले तर खूप वेदना होतात, यालाच म्हणतात ऑस्टिओआर्थरायटिस। चालल्यानंतर हा जो निळा भाग आहे, कार्टिलेज जे आहे, खुर्च्या जी आहे, शॉक ॲब्झॉर्बर जे आहेत, ते झिजले जातात आणि जास्ती प्रमाणात झिजले जाऊन पुन्हा हे बोन एकमेकांना टच होतं आणि पेन व्हायला सुरुवात होते। ऑस्टिओआर्थरायटिस वाढत जातो, म्हणून जास्ती चालणं हितकर नाही। चाललं नाही, व्यायामच केला नाही तर वजन वाढत जाईल डॉक्टर, मग पुन्हा गुडघ्यांवर ताण येईल, काय करूया? मी असं म्हटलंच नाही की व्यायाम करायचा नाही। जास्त प्रमाणात चाललं तर गुडघेदुखी वाढेल हे जरी खरं असलं तरी स्विमिंग, पाण्यामध्ये चालणं, त्याचबरोबर सायकलिंगसुद्धा नॉन वेट बेअरिंग एक्सरसाइज आहे, ज्याच्यामध्ये पेल्विक जॉईंटचे किंवा मांड्यांचे किंवा खाली पायाचे मसल्स स्ट्रॉंग होत जातातच, त्याच्याबरोबर तुमचं हार्टसुद्धा सक्षम होत जातं, चांगलं दृढ होत जातं। त्यामुळे सायकलिंगसारखा व्यायाम किंवा पोहण्याचा व्यायाम करणं यामध्ये हितकर ठरू शकतो। याबरोबर मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आणि मसल्सची, टेंडन्सची लवचिकता वाढवणारे योगासनाचे प्रकार हे सुद्धा याच्यामध्ये करता येतात। खूप छान पद्धतीने गुडघेदुखी ट्रीट करता येते, केवळ व्यायामाने ती नियंत्रित राहू शकते। वजन याच्यामध्ये जर 1 किलो वजन वाढलं तर गुडघ्यावर 4 पट वजन पडतं, त्यामुळे गुडघेदुखीमध्ये वजनसुद्धा नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे। धन्यवाद।